खरंच सरांनी मी जे पहिलं वाक्य बोलले होते की आपल्याला संवेदनशील मनाचे व्हिडिओज भेटलेले आहेत यावेळेला. आणि खरंच त्यांनी मला पहिला जेव्हा आम्ही हळदी कुंकू घेतला आम्ही तेव्हासुद्धा आम्हाला खूप सहकार्य, तेव्हा इतका विरोध होता, एवढं टेन्शन होतं, इतकं प्रेशर होतं. पण काही लोकांनी सांगितलं की घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्यातले एक आपले शिंदे साहेब, तर त्यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवूया. आणि आपल्या पाठीशी कोणीतरी आहे. आणि आता बऱ्याच जणी सर तुम्ही बोलत असताना त्यांना त्यांचे दिवस आठवलेले असणार आहेत आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी दिसतंय. पण आपण इथून पुढे आपल्या महिलांना, इतर महिलांना पण त्यातनं बाहेर काढायचं आहे आणि दुःखी राहायचं नाही. आम्ही तुमच्या सगळे सोबत आहोत. ठीक आहे, लक्षात येत आहे ना? आपण आता नंतर आजचा दिवस आपण सगळे एन्जॉयच करणार आहोत आणि तुम्ही बोलणार आहात. तर मी आपला एक भाग राहिलेला आहे की सरांना पुष्पगुच्छ देऊन आणि एक शाल देऊन आपण त्यांचं आभार मानूया किंवा त्यांच्यासाठी जे आपल्यासाठी त्यांनी शब्द 2 बोलले त्याबद्दलची एक कृतज्ञता व्यक्त करूया. तर तुम्ही टाळ्या वाजवत राहा. फोटोग्राफर तयार, टाळ्या वाजवत राहा, टाळ्या वाजवत राहा. मी कशी इतक्या लांब तुम्ही पुढे सांगायला व्हायचं सारखं. थांबणार असं ठीक आहे. माझा स्टाफ आहेच इथे. आज आपले छत्रपती शाहू जयंती आपण ते साजरी केलेली आहे. आपल्याला आजचा खरं तर योगायोग आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी सुद्धा जो समाजातले वंचित घटक आहेत, मागासवर्गीय आहेत, विधवा आहेत, यांच्यासाठीच कार्य केलेलं आहे. आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त आजचा हा कार्यक्रम खरं तर आयोजित झाला. ही खरी योगायोगाची एक चांगली गोष्ट आहे. आपण त्यांचा आदर्श घेऊनच पुढे जाणार आहोत. मी मुद्दाम स्टाफला जा सांगितलं नाही की त्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण हॉलमध्ये जमला आणि आज इथे जो कार्यक्रम झालेला आहे हा खरं तर संवेदनशील विषय आहे. आणि आपण एक समाजातील घटक आहोत. इथं काय अधिकारी असेल त्यांनीच यासाठी कार्य करावं किंवा सहकार्य करावं असं नाही आहे. तर आपण आपली एक सामाजिक जबाबदारी सांभाळून किंवा जबाबदारी ओळखून आपण सर्वांनी या संवेदनशील विषयासाठी निश्चित हातभार लावायला हवा. आज या महिलांसाठी किंवा यांच्या मुलांसाठी ही संस्था जी काय काम करत आहे त्यांना बाहेर उभारण्यासाठी किंवा त्यांच्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी, तर संस्थेकडे काही वरून आकाशात पैसा पडत नसतो, लक्षात घ्या. पण एवढं काम करताना त्यांना निश्चितच वेळोवेळी आर्थिक गरज लागू शकते. तर मी आपल्या सर्वांना एक या कार्यक्रमाचा प्रमुख आपला पालक म्हणून आवाहन करू इच्छितो की या संस्थेची तळमळ ओळखून आपण ही थोडं मनात संवेदनशील इथं आहे त्याला थोडंसं जागर करून आपलाही काही हातभार या संस्थेला लागेल किंवा लावता येईल या दृष्टीनं सकारात्मक प्रयत्न करावेत अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. इथेच थांबतो. थोडं यांना थांबायला सांगायला तुम्ही गेले की यांना मी जरा अजून थोडं सांगायचं आहे ना आपल्याला. ते दत्तक योजना, शैक्षणिक दत्तक योजना, पालक तिथं कोण आहे चाचे खुर्च्या मांडा. एक 5 मिनटं त्यांना बसून खुर्च्या मांडा. एक फक्त 5 मिनटं ऐका मॅडम काय सांगतात. मी गेलो तिथे जाते बोला. हे बसा, एक 5 मिनटं फक्त बसा. मागे जा, दरवाजा बंद करा. पवार हां दरवाजा बंद करा. संस्थेच्या योजना सांगते म्हणजे त्यांना कळेल. बाकीच्या तुम्ही जे पालकत्व घेतलं आहे एका मुलाचं ते सांगते त्यांना, म्हणजे त्यांना जरा प्रयत्न
जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या सगळ्यांना ट्रेनिंग दिल्यामुळे माझं थोडंसं ज्ञान वाढलं. म्हणजे मी त्यांना ज्ञान देत असताना माझा स्वतःचा खूप अभ्यास झाला आणि त्यामधून आता आपण करा म्हणूया नको, तर आपण स्वतःच काहीतरी इम्प्लिमेंट करूया म्हणून तो थोडंसं ट्रेनिंगकडे बाजूला ठेवलं आणि चक्रभेदी सोशल फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली. चक्रभेदी म्हणजे आपण जे दुष्टचक्रात अडकलेलो आहोत, प्रत्येकालाच प्रश्न आहे, समस्या खूप आहे, रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये पण अडकलेलो आहोत, अनेक पर्यावरणाचं आता जे बदलतं वातावरण आहे त्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा त्रास होतो आणि ज्ञान मिळाल्यामुळे आणि ते ज्ञान मला गप्प बसू देत नसल्यामुळे आणि त्याचा समाजाला जास्त उपयोग व्हावा या भावनेतून आपण चक्रभेदी म्हणजे जो दुष्टचक्राला भेदणार आहे तो चक्रभेदी असं आपण त्याचं संस्थेचं नाव आहे. आणि ही संस्था विधवा व एकल महिला आणि पर्यावरण या विषयावर काम करते. आत्ता मी तुम्हाला काम सांगितलं की आपण विधवा महिलांचा हळदीकुंकू घेऊन त्यांना समाजामध्ये मानसन्मान मिळावा म्हणून आपले प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर शिव्यामुक्त समाज अभियान चालू आहे. ज्येष्ठ नागरिकांप्रती आपण आदरभाव ठेवावा आणि केअरिंग करावं, एकमेकांना शेअर करावं आणि एकमेकांना केअर करावं असे आपले नाविन्यपूर्ण उपक्रम चालू आहेत. त्याचबरोबर जीवन कौशल्य कार्यशाळा, मुलांनी मोबाईलमधनं बाहेर पडावं आणि अभ्यासाकडे वळावं यासाठी आपण त्यांना बोलून चालणार नाही नुसतं. मला सांगा, आज प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं मोबाईलमध्ये आहेत आणि आई बाबासुद्धा मोबाईलमध्ये आहे. मुलांनी शिकलं कोणाकडून? आईबाबांकडून. म्हणून संध्याकाळी 7 नंतर आपल्या मुलांना वेळ द्यावा पालकांनी, असं एक आपलं अभियान चालू आहे की आपण पालकांना सांगतो की तुम्ही मोबाईल बाजूला ठेवा आणि मुलांशी बोला, मुलांशी संवाद साधा. आणि त्याचबरोबर आत्ता काही आपण जे उपक्रम घेतलेत यामध्ये लोकम 3 उपक्रम आपले आहेत. कसं आलं त्याबद्दल थँक्यू. आपलं थोडंसं जाणार म्हणून गडबड झाली. तर त्यामध्ये आपण एक पिशवी, कापडी पिशवी आपण शिवणार आहोत. त्याचा आम्ही कापडाचा, कटिंगचा आणि शिवण्याचा खर्च एक 17 रुपये लावलेला आहे. एका पिशवीला 17 रुपये. या पिशव्या याच विधवा महिला शिवतील म्हणजे त्यांना ते शिवण्याचे पैसे मिळतील. आणि ह्या 10,000 पिशव्या आपण स्वप्न बघितले की 10,000 कापडी पिशव्या आपण शिवणार आहोत. त्या जुन्या साड्यांच्या, ओढण्यांच्या वगैरे असतील आणि त्या फ्रीमध्ये आपण वाटणार आहोत सगळ्यांना आपल्या देवरुखमध्ये. किमान देवरुखमध्ये तरी प्लॅस्टिक पिशवी दिसू नये असं आमचं स्वप्न आहे. आता तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं तर ते पूर्ण होईल. कारण प्लॅस्टिकचा दुष्परिणाम आज आपण बघतोय. यशोदाची ट्रेनर आहे मी आणि एका ट्रेनिंगमध्ये आम्हाला सांगितलं WHO WHO जो आहे म्हणजे WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांचं असं आत्ता संशोधन आहे की माणसाच्या श्वासातून प्लॅस्टिक जाऊन त्याच्या रक्तामध्ये प्लास्टिक सापडलेलं आहे आणि हे कॅन्सरसारखे आजार फार एक कुठंतरी असायचा, आता खूप जणांना होतो आणि मग कुठला तरी अवयव ते पकडतं आणि मग तो कुजायला लागतो, खराब व्हायला लागतो आणि आपण त्याला कॅन्सर म्हणतो. हा सगळा परिणाम आपणच निर्माण केलेला आहे. आपण जे प्लास्टिक जाळलं ते हवेमध्ये ओझोनला होल पडले आणि नको असलेली किरणं आपल्या शरीराला लागली आणि म्हणून नको ते आजार आपल्याला व्हायला लागले. तर आपल्या सगळ्यांना मिळून हे वाचवायचं आहे. याच्याशी माझा संबंध नाही असं म्हणून चालणार नाही. आज आपण जर जागरूक झालो नाही तर भविष्यामध्ये चांगलं पर्यावरण, आपल्या मुलांना शुद्ध हवा, शुद्ध पाणी आपल्याला मिळणार नाही. म्हणून आम्ही ती पिशवी फुकटमध्ये देणार आहे देवरुखमधल्या लोकांना. स्वप्न बघितलं की फुकटमध्ये देणार, पण त्याच्या बदली आम्हाला एकच द्या, आम्हाला एक सवय द्या की तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी आणण्याऐवजी आम्ही दिलेली कापडी पिशवी पर्समध्ये, घरातून बाहेर पडताना पर्समध्ये किंवा खिशात ठेवा आणि तेवढंच आम्हाला द्या. बाकी आम्ही त्याला पैसे नाही दिले तरी चालतील, एक सवय आम्हाला द्या असं आम्ही आव्हान वासियांना करणार आहोत. असं आमचं एक स्वप्न आहे आणि त्याच्यासाठीचे 17 रुपयाची एक पिशवी असं म्हटलं. तर आम्ही आता सर माझ्याशी म्हणाले पैसे काय आकाशातून येत नाहीत. आतासुद्धा हा कार्यक्रम आम्ही कसा केला आहे ते आम्हाला माहिती आहे. म्हणजे ते थोडं त्याच्यासाठी समाजासाठीच हे चाललं आहे, तर समाजानेच यासाठी थोडंफार देणगी द्यावी. काही पिशव्या घ्याव्यात की 100 पिशव्यांचे पैसे मी देतो असं म्हणावं, जेणेकरून आमच्या विधवा महिलांना थोडंसं हाताला काम मिळेल आणि पर्यावरणाचं पण रक्षण होईल. असे 2 उद्दिष्ट यामध्ये आहेत. त्याचबरोबर आपण, माझा आवाज व्यवस्थित येतोय ना, असं घुमतोय वगैरे, लांब धरू असं का? असं नाही धरलं तर मागे आवाज येतोय तुम्हाला? अजून एक योजना मी सांगणार आहे, प्लीज जरा सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं विनंती. मागचं सांगू दे ना. हॅलो हॅलो, माईक चेकिंग चाललं.
हां तर काय माहिती आहे का, आपण एक योजना तयार केली आहे, शैक्षणिक पालकत्व. म्हणजे आमच्याकडे 60 मुलं आहेत, विधवा महिलांची मुलं आहेत आणि प्रत्येक समाजाने अतिशय गरीब अशा महिलाच आम्ही त्यामध्ये घेतलेल्या आहेत. त्यांच्या एका मुलाला दत्तक घ्यावं म्हणजे शैक्षणिक दत्तक घ्यावं. बोलू नका, पालकत्व, शैक्षणिक पालकत्व घ्यावं. 1ली ते 4थीपर्यंतच्या मुलाचं 2000 वार्षिक काढले आम्ही आणि 5वी ते 10वीपर्यंतचं 3000 आणि 10वीच्या पुढे 4000 वर्षाचा खर्च काढलेला आहे. तर त्या एक महिलेचं दुःख कमी करण्यासाठी आपण एक मूल शैक्षणिक दत्तक घ्यावं, शिक्षणाचा एकदाच त्याला खर्च द्यावा किंवा त्याच्याशी त्यांनी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला टाकावं. आमच्याकडे दीपक फेपडे सर आहेत, यांनी एका मुलाला दत्तक घेतलेलं आहे, शैक्षणिक दत्तक घेतलेलं आहे. आपले सैनिक आहेत, माजी सैनिक आहेत, सूर्यकांत पवार सर आहेत, यांनी एक मूल दत्तक घेतलेलं आहे. अशा देवरुखमधल्या 10 लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवून आम्ही सांगितलं आम्हाला काही देऊ नका, तुम्ही डायरेक्ट त्या मुलाशी भेटा, त्या मुलाच्या अकाउंटमध्ये टाका, त्याच्याशी कधी कधी बोला, त्याला विचारा कसा चालला आहे अभ्यास, आम्हाला ते हवा आहे. संस्थेला नाही काही दिलं तरी चालेल, पण मुलाला शैक्षणिक दत्तक घ्या अशी आमची विनंती आहे. तर ह्या दोघांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू. आणि या निमित्तानं मी त्यांचा एक छोटासा सत्कार करते इथे, की त्यांनी एवढं छान काम केलं की पहिला आम्ही सुरुवात करतोय, पण सुरुवातीलाच गाडी स्टार्ट होतानाच कठीण असते. तर त्यासाठी यांनी योगदान दिल्याबद्दल आपण त्यांचा एक छोटेखानी सत्कार करू. टाळ्या वाजत राहू दे. तुम्ही घ्या आता आपण सुरू करणार स्वामी हवं सर. किरवे मॅडम त्यांचा करा, दीपक फेपडे सरांचा का किरवे मॅडम तेच घ्या. ही घ्या, एकच रंग दिसतो. नको आपल्याला असं करूया, चालेल. त्यांनी लगेच घडी घातली, नको म्हटलं तर बरं वाटतं. पाणी घ्यायचं, उभे राहते, बरं वाटते ना. थांब काय आलं दुसरा कुठे आहे? हां पुष्पगुच्छ आहे ना दुसरा, चालेल. तर तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करेन की तुम्ही सुद्धा थोडं एक मूल दत्तक घ्यावं, मनाचा मोठेपणा दाखवावा. समाजाला आपली काहीतरी बांधिलकी असते, समाजाला आपण काहीतरी द्यायचं असतं. मला नीलम हिक्षटे म्हणाल्या, मी त्यांना म्हटलं की असं असं त्यांनी एक मूल घेतलं दत्तक आणि त्या मला म्हणाल्या की असं नाही. मी त्यांना थँक्यू त्यावेळेला बोलले ना, तर ते मला म्हणे थँक्यू आहे म्हणता मॅडम, आमचं सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे, आम्ही समाजाला दिलं पाहिजे, आमची सामाजिक बांधिलकी आम्ही पाळतो. कदम सर काय विधानं होती, मला खूप छान वाटलं की नीलम शेटे म्हणाल्या, एक शेटे नगराध्यक्ष आपल्या माझी, की आम्ही सुद्धा आमची सामाजिक बांधिलकी आहे, आम्हाला सुद्धा समाजाला काहीतरी देणं आहे, तुम्ही काय एवढ्या 10 वेळा मला थँक्यू बोलताय. म्हणजे इतक्या मनाची मोठी मन मोठं असलेली माणसं आपल्या देवरुखमध्ये आहेत. तशीच तुम्ही सुद्धा थोडंफार तरी काहीतरी संस्थेला, अगदी आम्ही जुने कपाटंसुद्धा म्हटले, कारण आमचे जर चौगुले सर आहेत, हे चौगुले सर रिटायर्ड झालेले आहेत, डेप्युटी इंजिनियर होते, रिटायर्ड झाले, पण त्यांना तो इतका ह्या महिलांसाठी तुमच्यासाठी यांना इतकं काही करावं वाटतं की त्यांनी एवढ्या मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे की आपण आमच्याकडे 75 वर्षाची आजी आली सर, फेपडे सर, 75 वर्षाची आजी आली, तिला नवरा नाही, तिला मुलगा नाही, ती एकटी राहते आणि तिला 1300 रुपये पेन्शन आहे. अशी माझ्याकडे भेटायला आली, वरती 3 मजली चढून आली आणि मग तिच्याशी आम्ही बोलायला लागलो. तर तिच्या नातवाने तिचा छडा, एक तोळ्याचा छडा घेऊन गेलेला आहे, कानातलं सोन्याचं घेऊन गेलेला आहे आणि भांडी होती पितळेची, तांब्याची, तीही घेऊन गेलेला आहे. आता तिच्याकडे काही नाही आणि आता तो तिचा फोनच उचलत नाही. सगळे नातेवाईक थकलेले आहेत, तिला कोणी मदत करत नाही. तिला आता 3 महिन्याचं भाडं दिलं नाही, कारण त्या 1300 रुपयेमधून तिनं किराणा खरेदी केला आणि आता तिच्याकडे भाडं द्यायला पैसे नाही. तर घर मालकाने तिला आता रूम सोडायला सांगितलेली आहे. तर आम्हाला एक पुण्याचे एक सर आहे, त्यांनी आम्हाला काय केलं, त्यांची 600 एकर जमीन आहे, त्यातली 10 एकर जमीन संस्थेला देतो म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही, आणि त्यांनी बांधलेलं आहे थोडंसं. तर ते म्हणाले ज्यांना कोणी नाही त्यांनी इथं येऊन राहू शकता.
तर त्या सरांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू की ज्यांनी 10 एकर जमीन संस्थेला माझा त्यांचा काही मी कधी भेटलेलं नाही. त्यांनी माझा फक्त यूट्यूबला व्हिडिओ बघितला आणि म्हणाले तुम्ही निराधार महिलांसाठी काम करता, तर माझा छोटासा रोल की मला तुम्हाला 10 एकर जमीन द्यायची आहे आणि काही बांधलेलं आहे तिथं त्या येऊन राहू दे, ज्यांना निराधार आहेत तिथं कुठेच राहू. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही तिथे सोडतो, पण त्या आजीत ऐकायला तयार नाही. त्या म्हणे मी बाय रत्नागिरीतच राहणार. म्हणून तेव्हा चौगुले सर तिथे बसलेले होते आणि त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि ते म्हणाले की माझी जी चाळ आहे त्या चाळीमध्ये आत्ता भाड्याने ते दिलेली आहे आणि मला 10,000 महिन्याला भाडं मिळतं, पण तरीसुद्धा मी त्यांच्यासाठी ती चाळ देतो. जे निराधार आहेत त्या तिथे राहतील आणि त्याला आम्ही मायेचं आणि हक्काचं घर, या आजी बसा, त्यांना बसवा, त्यांना आम्ही मायेचं आणि हक्काचं घर म्हटलं आहे. ज्यांना तिथे फक्त राहणार नाहीत, त्यांना जेवण नाही तर त्यांना मायाही मिळेल आणि त्यांनी कुणीही नाही त्यांना स्वीकारलं, मुलगा म्हणाला नको येऊ आणि कुणीही नाही म्हटलं की त्यांनी आमच्याकडे यावं, त्यांचं ते हक्काचं घर असणार आहे. आणि चौगुले सरांनी एवढा मनाचा मोठेपणा दाखवला की त्यांनी आम्हाला खोल्या दिलेल्या आहेत आपल्या सगळ्या निराधार महिलांसाठी. तर आपण चौगुले सरांचे जोरदार टाळ्या वाजवून करूया. छतीश मॅडम या, त्यांचा एक सत्कार करू आपण छोटा, या पटकन त्यांचा पण. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही थोडंसं एक तरी मूल दत्तक घ्यावं, एवढी मी तुम्हाला विनंती करते. सर इकडून एक फोटो घेतात, बसलेत आता सगळे, उभे नाही आहेत. हां नसेल, हां चालेल, आणखी वेळ आहे का आपल्याकडे मॅडम? आता म्हटलं की इकडून घ्या एक, आता बसलेले आहेत, चालेल. तर माझी तुम्हाला ही विनंती आहे की तुम्ही थोडंसं, आता मी लोकम सरांची एक संकल्पना आहे, तर ते लिंबूकर सरांची एक कलेक्शन तुमचं सांगणार आहे का तुम्ही? ते काय ते 15 दिवसाचं सांगा ना त्यांना. हां हो, तर लिंबूकर सर एक आलेले आहेत. हे SSYचं काम करतात, हे तिघेही. SSY माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती? SSY नाही माहिती? सांगतील सर, नंतर सर सांगतील. तर तिघेही गावागावामध्ये जातात सर, ते पुढे सर मारळ, स्वतःच्या गाडीने जाणार, पेट्रोल स्वतःचं, समाजासाठी खूप मोठं काम करणाऱ्या व्यक्ती आहेत त्या. आणि भविष्यामध्ये पुढची पिढी असं समाजासाठी काही करेल का अशी एक शंका निर्माण होते माझ्या मनात जेव्हा आम्ही त्यांच्याकडे काही बोलायला जातो. तर अशी माणसं परत भेटतील का असा मनात माझा प्रश्न निर्माण होतो. तिथे जातात, त्यांचं एक खाण्यापिण्याचं काही हे आहे, सात्विक अन्न असं आहे, तर ते तिथे जाऊन मुलांना मेडिटेशन आणि असं खाणं वगैरे देतात, स्वतःचा वेळ देतात, दिवसभर त्यांच्याकडनं मेडिटेशन करून घेतात. असा त्यांचा 7 ते 10 दिवसाचा प्रोग्राम आहे. आणि एवढं मोठं काम करणारी व्यक्ती आज आपल्या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत, तर त्यांचा आपण एक सत्कार करू आणि त्यांचा एक स्वतःचा आभार पण मानू. कोण करतो? या या या, नको कधी म्हणायचं नाही, या म्हटलं की यायचं पटकन. या सर इकडे या, तुम्ही इकडे या, आम्ही ना तिकडे घ्या. कुठे गेल्या फोटो? मावशी, काकी या, तुम्हाला म्हणते या. क्लोज या, क्लोज. फोटो पुरते का? कदम सर या ना, सर या ना सर, तुम्ही पण आमच्या मुलाबाईकांचा थांबा. होय होय, शांती. फोटो इम्पॉर्टंट असतो, कायम राहणार. ऐतिहासिक घटनाही असा कार्यक्रमच नाही झालेला आहे. मावशी त्यांचा तीच द्या. टाळ्या वाजत राहू दे. छान, थँक्यू. कदम सरांनी एक आम्हाला फार मोलाचं
म्हणजे आम्हाला हॉल नसता मिळाला तर काय आमचं खरं नव्हतं. त्यामध्ये कोणाचा तरी फोन आलेला, आम्ही टेन्शनमध्ये, म्हटलं आता काय करायचं. आणि मध्येच जर कुणी सांगितलं मीटिंग लायले जावा तर कुठे जायचं. पण सरांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं, म्हणून सरांचा एक आम्ही छोटेखानी सत्कार करतो, आभार मानतो. करते आता कोण करा तुम्हीच करा तुम्ही या. तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या सर. खूप सहकार्य मिळालं म्हणून आमचं हे होऊ शकलं नाहीतर काय. थँक्यू सो मच सर. किरवे मॅडम. आपल्या किल्ले मॅडम पण आहेत. त्यांनी आमचं जेव्हा पहिला विधवा महिलांचं हळदी कुंकू झालं त्यावेळेपासून रांगोळी काढणं हे सगळं डेकोरेशन आमच्या किल्ले मॅडम करतात. तर त्यांचा पण आम्ही तुम्हीच का का? फक्त पुष्पगुच्छ द्या ना. काम करतात मोठं सगळ्यांपेक्षा जास्त. हॅलो आम्हाला आवडतंय ना तुम्हाला कौतुक करायला, काय की नाही. हां चालेल. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे आलात, आमच्या संस्थेचं सगळं ऐकून घेतलं की कार्य काय आहे. SSY बद्दल थोडंसं सर सांगतील. काय झालं, काय म्हणताय मोरे सर. आपली माहिती नंतर दे. तुम्ही बोला ना, तुमचं नाही सांगायचं. चौगुले सर नंतर बोलणार सर. जेवण